मी अमृता कविश्वर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाचं मार्गदर्शन मी आपल्याला आत्ता करणार आहे. नुकत्याच पूर्वपरीक्षा झाल्या आणि या पूर्वपरीक्षेमध्ये बहुतांश सर्व विद्यार्थ्यांना वेळेची अडचण आली की 80 गुणांचा हा पेपर लिहिण्यासाठी वेळच पुरला नाही. याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सराव नाही, लिहिण्याचा सराव खूप कमी झालेला आहे या कोरोनाच्या काळामध्ये. आणि दुसरी गोष्ट, वेळेचं नियोजन केलं नाही. मग पहिल्यांदा या सगळ्या मुलांना मी सूचना देईन की सुरुवातीला आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन करायला हवं की 80 गुणांचा जर आपल्याला पेपर लिहायचा आहे तर आपलं नियोजन कसं असणार आहे. तुम्ही 10:30 वाजता जागेवर बसणार आहात. 10:30 वाजता तुमच्या हातात प्रश्नपत्रिका असणार आहे. 10:30 ते 11 हा पूर्ण वेळ तुम्ही प्रश्नपत्रिका संपूर्ण वाचण्यासाठी द्यायचा आहे. आणि तिथे तुम्ही पेपर एकदा वाचला की तुम्हाला संपूर्ण पेपरचं आकलन होणार आहे. दुसरी गोष्ट, जे उपयोजित लेखन आहे म्हणजे निबंध तुम्हाला लिहायचा आहे त्याचा विषय जर तुम्हाला अगोदरच समजलेला असेल 10:30 वाजता, तर जेव्हा शेवटी तो प्रश्न असणार आहे तेव्हा तो निबंध लिहिण्यासाठी जी विचारांची शृंखला मनामध्ये यायला पाहिजे ते विचार तुमचे सुरुवातीपासून सुरू राहतील. म्हणून प्रथम निबंधाचा विषय वाचून घ्यायचा. 80 गुणांच्या पेपरसाठी साधारण 180 मिनिट तुमच्याकडे आहेत आणि अधिकचे 30 मिनिट आता शासन देणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जवळजवळ 210 मिनिट आहेत. या 210 मिनिटांची विभागणी जर आपण पाहिली, गद्य विभागाला आपल्याला 18 गुण आहेत. 18 गुणांसाठी साधारण प्रत्येकी 2 मिनिट जरी आपण धरले तरी 36 मिनिट आपल्याला गद्य विभाग आपला लेखन पूर्ण झालं पाहिजे. पद्य विभाग 16 गुणांना आहे. साधारण अर्धा तास आपण पद्य विभागासाठी द्यायचा आहे. स्थूल वाचन आपलं 6 गुणांचं आहे. त्यासाठी साधारण 12 ते 15 मिनिट आपल्याला द्यायचे आहेत. आणि उपयोजित लेखन जो सगळ्यात मोठा भाग आहे 24 गुणांचा, त्यासाठी आपल्याला जवळजवळ 48 मिनिटं म्हणजे शेवटचा तास आपल्याला द्यायला हवा आहे. आणि भाषाभ्यासाचा मधला 16 गुणांचा प्रश्न आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला अर्धा तास हवा आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर हे जे 3 तास आहेत या 3 तासांची विभागणी आपण गद्य, पद्य, स्थूल वाचन असं तिन्ही मिळून त्यापैकी 2 भाग मिळून 1 तास, भाषाभ्यास आणि स्थूल वाचन याला 1 तास आणि शेवटचा तास हा संपूर्णपणे उपयोजित लेखनासाठी जर आपण ठेवला तरच आपला संपूर्ण पेपर लिहून होतो. म्हणून आणि संपूर्ण पेपर लिहिण्यामागचं महत्त्वाचं कारण गद्य आणि पद्य विभाग हा 80 पैकी निम्म्या गुणांना आहे. पण भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन म्हणजे निबंध, पत्र, कथा, जाहिरात, बातमी या सगळ्याला आणि भाषाभ्यासाला मिळून निम्मे गुण आहेत. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण धडे कवितांवरती छान त्या प्रश्नांची उत्तरं लिहू, तुम्ही कितीही त्याची बरोबर उत्तरं लिहिलीत तरी तुम्हाला फक्त 80 पैकी 40 गुण मिळू शकणार आहेत. वरच्या 40 गुणांसाठी तुम्हाला उपयोजित लेखनापर्यंतचे सर्व लेखन प्रकार करणं आवश्यक आहे. म्हणून संपूर्ण पेपर सोडवणं अपेक्षित आहे. तर म्हणून पहिल्या अर्ध्या तासात पुन्हा एकदा सांगते, प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा आणि उपयोजित लेखनामध्ये जे आपल्याला विचार हवे आहेत ते सुरुवातीला सुरू करून ठेवायचे. आता सुरुवात करूया गद्य विभागापासून. गद्य विभाग म्हणजे आपले धडे, पाठ सगळे साधारण 8 पाठ आहेत. या 8 पाठांवर मिळून आपल्याला 18 गुणांचे प्रश्न येणार आहेत. त्यापैकी काही प्रश्न हे वस्तुनिष्ठ असणार आहेत आणि पठित उतार्यावरती एक स्वमताचा प्रश्न असणार आहे. तो जास्त गुणांचा म्हणजे 3 गुणांचा असणार आहे. तर वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं देताना जर ती चौकटी दिलेले असतील तर चौकटीतच उत्तरं लिहायची आहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं ही नेमक्या आणि मोजक्या शब्दात हवी असतात. म्हणून तो उतारा काळजीपूर्वक वाचायचा. प्रश्नांची उत्तरं त्या उतार्यामध्येच असतात, ती शोधायची. आणि जर समजा 4 पर्याय असलेला एखादा प्रश्न असेल आणि जर त्याचे 3 पर्याय तुम्हाला सापडले, एखादा पर्याय नाही सापडला तर तो तसाच ठेवून पुढच्या प्रश्नाकडे वळायचा आहे. कुठेच धडे पाठांवरच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना किंवा पद्य भागावरची प्रश्नांची उत्तरं लिहिताना कुठेही थांबायचं नाही
आणि रेंगाळत बसायचं नाही, म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही. आणि ह्या वस्तुनिष्ठ प्रश्नांना अतिशय कमी गुण असतात, 1-1, 2-2 गुणांचे हे प्रश्न असतात. जर तुम्ही या प्रश्नांवर रेंगाळत बसलात तर उपयोजित लेखनाचे 5 आणि 10, 8 गुणांचे प्रश्न जे आहेत तिथे तुम्हाला कमी वेळ मिळतो. म्हणून इथे फार रेंगाळायचं नाही. पुढे सरकायचं आहे. गद्य उतारा वाचताना काळजीपूर्वक वाचायचं आहे. एकदा नाही समजला परत वाचायचं आहे. आणि जिथे आपल्याला प्रश्न पडतो बऱ्याच मुलांना की स्वमताचा प्रश्न हा पाठाच्या उतार्यावरचा संदर्भ घेऊन तुमचं त्या संबंधीचं मत काय आहे किंवा तुमचा अनुभव काय आहे हे विचारलेलं असतं. त्याच्यामुळे आपला अनुभव किंवा आपलं मत एकदम प्रांजळपणे, सहजपणे आणि सोप्या शब्दात लिहायचं. कोणाचंच मत कधीच चूक नसतं, पूर्णपणे चूक किंवा पूर्णपणे बरोबर असं काहीच नसतं. त्यामुळे तुम्ही जे लिहाल त्याला तुम्हाला गुण मिळतील. फक्त त्या उत्तराची भाषा जर व्यवस्थित दर्जेदार करण्याचा प्रयत्न केला तर अधिक गुण मिळतील. म्हणून व्यवस्थित पुस्तकी भाषेचा म्हणजे प्रमाण भाषेचा वापर करून त्या सविस्तर स्वमत लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आपण आता पद्य विभागाकडे जाऊयात. पद्य विभागामध्ये आपल्याला माहिती मोजक्याच 7च कविता आहेत. तर या 7 कविता, या कवितांचे कवी आणि या कवितांचा आशय म्हणजे ती कविता कोणत्या विषयावर आहे हे आपल्याला 7ही कवितांचं माहीत असणं गरजेचं आहे. मग यासाठी काय करायचं तर एक तक्ता छोटासा तयार करा. कवितेचं नाव, कवी, कवितेचा विषय आणि पुढे कवितेची वैशिष्ट्ये, भाषिक वैशिष्ट्ये लिहा. आणि हा जो तक्ता आहे हा थोडक्यात मोजक्या शब्दात स्वतःसाठी तयार करा, जेणेकरून परीक्षेच्या वेळेवर तुम्हाला तो वाचून जाता येईल. आणि हे लर्न करा म्हणजे पाठ करा. कवीचं नाव किंवा कवयित्रीचं नाव हे आपल्याला माहीतच हवं आहे. कारण एक 3 गुणांचा प्रश्न येतो, तो म्हणजे कवितेची माहिती. 2 कवितांची नावं दिली जातात आणि ह्या 2 कवितांपैकी एका कवितेची पुढील मुद्द्यांना अनुसरून माहिती लिहा असा प्रश्न येतो. आणि त्यात 3 मुद्दे असतात. पहिला मुद्दा असतो कवीचं किंवा कवयित्रीचं नाव. दुसरा विषय असतो कवितेचा विषय म्हणजे तो कोणत्या विषयावरती कविता आहे ते. आणि तिसरा मुद्दा असतो तुम्हाला कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं. हा 2 गुणांचा प्रश्न. आता हे जे प्रश्न आहेत तुम्ही कोणतीही कविता घेतली तरी तुम्हाला ह्या 3 गोष्टी प्रत्येक कवितेच्या जर तुम्हाला माहीत असतील तर तुमचं हे गुण तुम्हाला हक्काचे मिळू शकतात. आणि शिवाय जेव्हा तुम्हाला ती कविता कोणत्या विषयावर आहे, उदाहरणार्थ वस्तू कविता, अगदी साध्या सोप्या शब्दात असलेली कविता आहे की वस्तूंना जपावं, वस्तूंनाही कवीने अशी कल्पना केलेली आहे की जसं माणसांना भावना असतात तशा वस्तूंना भावना असतात, म्हणून वस्तू जपाव्यात. वस्तूंना जेव्हा आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची असते तेव्हा त्यांचं आदराने त्यांना निष्कासित करावं. असे छोट्या छोट्या उदाहरणाद्वारे आणि सोप्या शब्दात कवीने वस्तूंची कशी काळजी घ्यावी हे या कवितेतनं सांगितलेले आहे. अतिशय सोपी कविता आहे. परंतु हा विषय जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला केवळ हाच प्रश्न नाही तर पुढे एक जो प्रश्न येतो तो म्हणजे रसग्रहणाचा, जो मोठा असतो त्याला गुणही जास्त असतात. त्या 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. एक आशय सौंदर्य, दुसरं काव्य सौंदर्य आणि तिसरं भाषिक सौंदर्य. मग तिथे मुलांना प्रश्न पडतो की आशय सौंदर्यात काय लिहायचं. आशय सौंदर्यामध्ये त्या संपूर्ण कवितेचा जो विषय आहे तो तिथे 2-3 वाक्यामध्ये मांडायचा. कवी कोण आहेत ते लिहायचं आणि मुख्य आशय, संपूर्ण कवितेचा मतितार्थ किंवा सार त्या आशय सौंदर्यामध्ये लिहायचा. आणि तो किती सुंदर तो आशय आहे, जीवनाशी तो कसा निगडीत आहे हे त्यामध्ये लिहायचं. आणि दुसरा जो मुद्दा आहे काव्य सौंदर्य. तुम्हाला एक ओळ दिलेली असते की त्या ओळीच्या आधारे तुम्हाला त्या कवितेचं रसग्रहण करायचं असतं. मग काव्य सौंदर्याचा जो मुद्दा येतो त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला जी पेपरमध्ये ओळ दिलेली आहे कवितेची तिचा सविस्तर अर्थ लिहायचा आणि मग त्याचा संपूर्ण कवितेशी कसा संबंध आहे त्या ओळीचा ते तिथे लिहायचं. उदाहरणार्थ, झरा लागेलच तिथे खोद आणखी थोडेसे
आता ही ओळ आहे खोद आणखी थोडेसे कवितेमधली, आणि मग इथे तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये तुम्ही लिहाल की माणूस जेव्हा जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा निराश होतो, तेव्हा निराश न होता आणखी प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे. खोद आणखी थोडेसे या शब्दांमधून आणखी कष्ट करायला कवयित्री आपल्याला सुचवते. ही सगळी वाक्य तुम्ही आशय सौंदर्यामध्ये लिहिणार. पण काव्य सौंदर्यामध्ये तुम्ही झरा लागेलच तिथे, झरा या शब्दाचा अर्थ यश या शब्दाशी कवयित्रीने जोडलेला आहे, अशी वाक्य तुम्हाला तिथे काव्य सौंदर्यामध्ये लिहावे लागतील. झरा लागेलच तिथे याचा अर्थ प्रयत्नांच्या शेवटी यश हे आहेच, हे कवयित्रीला या ओळींमध्ये सुचवायचं आहे. आणि अतिशय सुंदर अशी कल्पना या ओळींमधून कवयित्रीने मांडलेली आहे. हे सौंदर्य झालं, हे तुम्हाला त्यात मांडायचं आहे. त्यानंतर भाषिक सौंदर्यामध्ये आता ह्या ज्या कविता सगळ्याच आहेत, वस्तू कविता असेल, आश्वासक चित्र कविता असेल, किंवा खोद आणखी थोडेसे कविता असेल, किंवा उत्तम लक्षण रामदासांची कविता असेल, या सगळ्या कविता अतिशय सोप्या आणि सहज भाषेतल्या आहेत. फक्त एक भरत वाक्य कविता सोडली तर बाकी सगळ्या कवितांचं वैशिष्ट्य तुम्ही डोळे झाकून लिहू शकता की अतिशय सहज सोपी भाषा, सहज समजेल अशा शब्दांचा उपयोग ह्या सगळ्या कवितांमध्ये आहे. त्यामुळे भाषिक वैशिष्ट्य लिहिताना तुम्ही सहज सोपे शब्द असं लिहिलं तरी चालेल. आणि भरत वाक्यामध्ये काही संस्कृत शब्दांचा वापर कवीने केलेला आहे, म्हणून तुम्ही तिथे लिहू शकता की मोरोपंत हे संस्कृत कवी, पंडित कवी असल्यामुळे या कवितेमध्ये देखील आपल्याला संस्कृत शब्दांचा उपयोग दिसतो. हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. असं तुम्हाला भाषिक सौंदर्यामध्ये लिहिता येतं. रसग्रहणाचा प्रश्न हा जर तुम्हाला छान लिहावा असं वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक कवितेचा विषय नीट समजून घ्या आणि तो 4-5 वाक्यात तरी आपल्याला कमीत कमी मांडता आला पाहिजे. यानंतर आपण वळूयात स्थूल वाचनाकडे. स्थूल वाचन हे 6 गुणांना आहे. एकूण 4 पाठ आहेत, पैकी एक पाठ गाळलेला आहे. 3च पाठांवरती आपल्याला 6 गुणांना प्रश्न येणार आहेत. आणि या 3 पाठांमध्ये कुठेही तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न येणार नाही आहे, तुम्हाला मोठेच प्रश्न असणार आहेत 3-3 गुणांचे. त्यामुळे प्रत्येक पाठाचा आशय तुम्हाला माहीत असला पाहिजे. गिरिजा कीर यांच्या पाठामध्ये गिरिजा कीरांच्या साहित्याची वैशिष्ट्ये आहेत, बालनाटिकांची वैशिष्ट्य ती वाचलेली ठेवा. त्यात मधूची एक गोष्ट सांगितलेली आहे छोटीशी, तो चोरी करतो, मग त्याला कळतं की हे पैसे ज्याची आपण चोरी केली त्याने आईच्या उपचारासाठी ते आणलेले ते पैसे होते, मग तो ते पैसे परत करतो. त्यातून मधूची दिसणारी संवेदनशीलता, हे प्रसंग तुम्ही वाचून ठेवा. गोष्टीच आहेत, पण गोष्टीरूप तुम्ही जर वाचलेलंच कधी नसेल तर तुम्हाला त्याच्यावरती उत्तरं लिहिता येणार नाहीत. म्हणून 3ही स्थूल वाचनाचे पाठ हे खूप सोपे आहेत, म्हणून 3ही पाठांचं वाचन काळजीपूर्वक करा. त्यातील बारीक सारीक गोष्टी माहीत असू द्या, म्हणजे मग याचा तुम्हाला कुठेही प्रश्नपत्रिकेत उतारा येणार नाहीये. हे पाठ वाचूनच तुम्हाला जावं लागणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हे 3ही स्थूल वाचनाचे पाठ वाचून जा. पुढे येतो भाषाभ्यासाचा प्रश्न. भाषाभ्यासाच्या प्रश्नामध्ये अलंकार वृत्त नाहीत, त्यामुळे त्याची काळजी करू नका, त्याचं दडपण घेऊ नका. वाक्प्रचार 4 गुणांना आहे, त्यात जास्त गुणांना भाषाभ्यासामध्ये जास्त गुण आहेत, त्या भागाचा अधिकाधिक अभ्यास करून जा. 4 गुण आपल्याला वाक्प्रचारांना आहेत. हे जे 8 पाठ आहेत, 8 पाठ आणि 3 स्थूल वाचनाचे पाठ असे 11 पाठांमध्ये मिळून मोजून 35 ते 40 वाक्प्रचार आहेत. हे वाक्प्रचार एका वेळेला जर तुम्ही वाचून त्यांचे अर्थ वाचून गेलात तर तुम्हाला त्याचं वाक्यात उपयोग करणं आणि अर्थ लिहिणं हे 4 गुण तुम्हाला पैकीचे पैकी मिळू शकतात. बाकी प्रश्न जे आहेत भाषाभ्यासावरचे, समानार्थी असेल, वचनबदल असेल किंवा सामासिक शब्द असतील, हे प्रश्न, ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकाखालचं जर तुम्ही प्रत्येक पाठाखालचे हे प्रश्न सोडवलेले असतील तर तुम्हाला काही अवघड जाणार नाही. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये पाठ्यपुस्तकाच्या पाठाखालच्या सोडून बाहेरचं काही विचारलं जात नाही. त्यामुळे पाठातले समानार्थी, पाठातले वाक्प्रचार, पाठातले सामासिक शब्द सगळे पाठ मिळून मोजून 20 ते 25 शब्द आहेत. तेवढे जरी तुम्ही वाचून गेलात तरी तुम्हाला त्याच्या बाहेरचं काही
करावं लागणार नाहीये. काळजीपूर्वक भाषाभ्यासाचे प्रश्न पाठ्यपुस्तकाच्या पाठांखालचे सोडवून ठेवा आणि 9वी 10वीपर्यंत तुम्ही जे काही भाषाभ्यास शिकलात त्याच्या आधारे सुद्धा आतापर्यंत तुम्ही खूप समानार्थी, विरुद्धार्थी, एकवचन, लिंग हे सगळं तुम्ही वाचून तुम्हाला माहीत असतं. फक्त त्याचा काळजीपूर्वक वेळेवर वापर करायचा, आठवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुम्हाला अवघड वाटणार नाही. आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाच्या भागावरती मी आता जरा थोडं जास्त बोलणार आहे. तो आहे 24 गुणांचा उपयोजित लेखनाचा भाग. उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला विविध कृती दिलेल्या आहेत. पहिल्याच 5वा प्रश्न, जसे आपले भाग आहेत पाठ्यपुस्तकामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन, भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन, याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा हे पॅटर्न असतो. महत्त्वाचा भाग इथे जाता जाता सांगेन की तुम्हाला असं कोणी सांगितलं की जे सोपं जातं ते अगोदर लिही, तर असं अजिबात करायचं नाही. प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आपल्याला माहीत असतो. गद्य विभाग पहिला प्रश्न, पद्य विभाग दुसरा प्रश्न, स्थूल वाचन तिसरा प्रश्न, भाषाभ्यास चौथा प्रश्न आणि उपयोजित लेखन 5वा प्रश्न. या पॅटर्न प्रमाणेच प्रश्नपत्रिका लिहायची. यावरून परीक्षकाला समजतं की तुमचा पॅटर्नचा अभ्यास म्हणजे स्वरूपाचा अभ्यास झालेला आहे. भले तुम्हाला सोडवताना एखादा प्रश्न अवघड जात असेल, उपप्रश्न, तर त्यासाठी जागा सोडा. आपल्याला अंदाज असतो तो उपप्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला किती जागा लागणार आहे, त्यामुळे तेवढी जागा कोरी सोडायची आणि पुढचा प्रश्न लिहून घ्यायचा. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा भाग मी इथे सांगते की तुम्ही उपयोजित लेखनाच्या कृतींवरती आता आपण महत्त्वाच्या त्याच्या सूचना देते. 6 गुण पत्र लेखनाला आहेत आणि त्याला ऑप्शन असणार आहे सारांश लेखनाचा. तर सर्वांनी पत्रलेखनच लिहावं अशी मी तुम्हाला सल्ला देईन. कारण सारांश लेखनामध्ये किती तुम्ही काटेकोर करण्याचा प्रयत्न केला तरी तिथे 6 पैकी 6 गुण मिळत नाहीत. पण पत्रलेखनाचे गुण जे असतात ते साचेबद्ध असतात, त्यामुळे तुम्हाला तिथे गुण मिळू शकतात. तर पुढे जाहिरात, कथा आणि बातमी या 3 पैकी तुम्हाला 2 कृती लिहायच्या आहेत. तर या 2 कृतींमध्ये जाहिरातीला तुम्हाला तक्ता दिलेला असतो. त्या जाहिरातीमध्ये काही शब्द येणं अपेक्षित असतं. तर प्रश्नपत्रिकेमध्ये नेमकं जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं आहे, कोणते शब्द येणे अपेक्षित आहेत, एखाद्या दुकानाची जाहिरात असेल, एखाद्या संस्थेची जाहिरात असेल, तर त्या शहराचं, त्या ठिकाणाचं नाव तिथे दिलेलं असतं. दुकानाची जाहिरात आहे म्हणून आपण राहतो त्या शहराचं नाव जर आपण जाहिरातीत लिहिलं तर ती जाहिरात चुकेल. म्हणून जाहिरातीमध्ये नेमके कोणते शब्द आहेत ते शब्द तर घ्यायचेच, शिवाय आपण आपल्या शब्दांचा उपयोग करून अतिशय क्रिएटिव्ह सुंदर अशी जाहिरात तयार करायची. जाहिरातीला चौकट आखायची. आपल्याला जाहिरात तयार करण्यासाठी कोणत्या शब्दांचा उपयोग करता येतोय त्याचा अगोदरच विचार करून ठेवायचा. आणि मग पुढे येते बातमी लेखन. बातमी लेखन म्हणजे जे घटना घडून गेलेली आहे ती जशीच्या तशी भूतकाळात लिहायची आहे. फक्त बातमीला शीर्षक द्यायला विसरायचं नाही. आपण वर्तमानपत्रांमध्ये बघतो हेडलाईन्स असतात, तशी हेडलाईन तयार करायची, ती ठळक अक्षरात लिहायची. त्याच्या खाली शहराचं नाव, दिनांक आणि आमच्या प्रतिनिधीकडून हे 3 शब्द लिहायला विसरायचे नाहीत. शीर्षक, शहराचं नाव, तारीख आणि आमच्या प्रतिनिधीकडून एवढं लिहिण्यासाठी आपल्याला साधारण 5 पैकी 2 गुण तिथे आपल्याला मिळतात. आणि मग ती बातमी सविस्तर पुढे लिहिणं. त्या बातमीमध्ये कुठेही मी, आमचे, आम्ही हे शब्द येऊ द्यायचे नाहीत. बातमी तृतीय पुरुषी लिहायची आणि जशी घडली ती घटना त्या क्रमाने लिहायची. ती घटना कुठे, कधी, कशी, तिथे कोण उपस्थित होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपली बातमी वाचून वाचकाला मिळतील याची काळजी घ्यायची. थोडक्यात परंतु सुंदर अशी नीटनेटकी, सोप्या, सहज आणि छोट्या छोट्या वाक्यांमध्ये बातमी तयार करायची. आणि जशी जाहिरातीला चौकट करणार तशीच बातमीला देखील चौकट करायची. जाहिरात झाली, कथा झाली, बातमी झाली. कथा, अपूर्ण कथा असेल आणि ती पूर्ण करायला आलेली असेल
तर संपूर्ण कथा लिहायची आहे, सुरुवात पण लिहायची आणि जिथून तुम्ही पूर्ण करणार आहात तिथून परिच्छेद करून मग पुढे कथा लिहायची आहे. कमीत कमी 4 ते 5 परिच्छेदांमध्ये कथा लिहायची आहे. पुढे सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो निबंधाचा. त्याच्यावरती मी 2 मिनिट आता फक्त बोलते आणि मी थांबते. निबंध हा 8 गुणांना आहे. खूप मोठा गुणांचा वाटा इथे आहे. त्यामुळे निबंधावरती ज्या मुलांचा निबंध व्यवस्थित लिहिला जातो त्यांना मराठीच्या पेपरमध्ये चांगले गुण मिळतात. म्हणून निबंधाच्या प्रश्नाला स्वतंत्र असा विशेष असा वेळ ठेवायचा. तुम्हाला निबंधाचा जो प्रकार सोपा जातो, वैचारिक निबंध असेल, आत्मवृत्त असेल किंवा प्रसंग वर्णन असेल, आपल्याला कोणता निबंध सोपा लिहायला आवडतो किंवा चांगला लिहिता येतो याचा आत्ताच अभ्यास करून ठेवा. आत्मवृत्त लिहायला हे खूप सोपं असतं. आणि निबंधामध्ये साधारण करंट विषय ज्याला आपण म्हणतो चालू घडामोडींवर आधारित विषय असतो. उदाहरणार्थ आता सध्या कोरोना काळ आहे तर आरोग्य सेवकाचं मनोगत किंवा कोरोना आला नसता तर किंवा कोरोना काळातील माझा अनुभव असे काही विषय कोरोनाशी संदर्भात येऊ शकतात किंवा इतरही काही घडामोडींशी. आता जसं प्रदूषणाची समस्या वाढत चाललेली आहे तर त्यावर आधारित काही निबंधाला विषय येऊ शकतात. तर अशा ठराविक विषयांचा अगोदरच अभ्यास करून ठेवा. निबंध लेखन करताना पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी, निबंधाचं शीर्षक अगोदर पानाच्या मधोमध लिहिणं, सगळे उपयोजित लेखनाचे सगळे प्रश्न हे स्वतंत्र पानावर लिहायचे, स्वतंत्र कृती करायच्या. परिच्छेद त्याचे 4 ते 5 परिच्छेद करायचे. आणि निबंधासाठी नेहमीचं सूत्र जे दीर्घ उत्तरांना आपण वापरतो, सुरुवात, मध्य आणि शेवट हे आकर्षक करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. निबंधामध्ये सुभाषितांचा, काही कवितेच्या ओळींचा उपयोग करायचा, घोषवाक्यांचा उपयोग करायचा. आपल्याला माहीत असतात त्या विषयाशी संबंधित विषय, घोषवाक्य किंवा सुभाषित किंवा सुविचार, त्या सगळ्याचा निबंधामध्ये छान उपयोग करायचा आणि सुंदर असा नीटनेटका सविस्तर निबंध लिहायचा. सगळेजण या छोट्या छोट्या सूचनांचा वापर करून आपला मराठीचा पेपर छान लिहितील अशी मला खात्री आहे. सगळ्यांना पेपरसाठी शुभेच्छा. धन्यवाद.